तुम्ही सुद्धा कर्जमाफीची वाट बघत असाल तर सरकारने तातडीने असे 2 निर्णय आता पारित केलेले आहेत। तर कर्जमाफी संदर्भात सरकारने कोणकोणते ते मोठे 2 निर्णय घेतलेले आहेत ही संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। आता कशा पद्धतीने कर्जमाफी मिळणार आहे आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळू शकते या संबंधीची मोठी अपडेट आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत। आणि कोणते ते 2 निर्णय त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये पुन्हा एकदा आशा प्रलंबित झालेल्या आहे आणि कर्जमाफी आता 30 जूनच्या पूर्वीच होणार हे अशी शेतकऱ्यांना खात्री पडलेली आहे। तर कोणकोणते ते 2 निर्णय आहे हे आपण व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती त्याबद्दल जाणून घेणार आहोत। शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधी कोणतीही माहिती असली तर तुम्हाला सर्वात अगोदर इथेच मिळत असते। तर शेतकरी बांधवांनो, आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना, ही कर्जमाफी योजना सप्टेंबर 2025 पर्यंत शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्ज हे माफ करणार। तसेच रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना जर बघितलं आपण तर 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान सुद्धा मिळणार आहे। या संबंधी आता सरकारचा एक मोठा नियम आलेला आहे, म्हणजे 2 मोठे नियम आता सरकारने पारित केलेले आहेत। तर कोणते निर्णय 2 पारित केलेले आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेणार आहोत। जर बघितलं आपण राज्य सरकारने येत्या जूनमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल अशी घोषणा केली। या घोषणेनंतर आता जर बघितलं कर्जमाफीच्या घोषणेच्या अंमलबजावणीसाठी कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते। आता खरीप हंगाम हा आपण जर बघितलं तर तोंडापाशी आलेला आहे। खरीप हंगाम हा सुरू होण्याच्या मार्गावर आहे। हंगाम सुरू होण्याअगोदर ही कर्जमाफी लवकरात लवकर करण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक सुद्धा बोलवण्यात आलेली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता शेतकऱ्यांसाठी 2 मोठे निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले आहे। यातील एक निर्णय म्हणजे कर्जमाफी संदर्भात की कर्जमाफी 30 जूनच्या आत आणि शेतकऱ्यांना खरीप हंगाम चालू होण्याच्या पूर्वी करण्यात यावी असा एक निर्णय आहे। आणि जर दुसरा निर्णय जर बघितला आपण कॉर्पो लोनसाठीचा निर्णय, आता कॉर्पो लोनसाठीचा कोणता निर्णय क्रॉप लोनसाठी तो आपण बघूया। जर आपण बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जर बघितलं तर मुंबईत एक बैठक महत्त्वपूर्ण बैठक अशी पार पडलेली आहे। या बैठकीत शेतकऱ्यांना दिले जाणारे क्रॉप लोन म्हणजे शेतीवरचे जे कर्ज असतं ते जे शेतकऱ्यांना दिले जातं यामध्ये शेतकरी कर्जमाफी, खरीप हंगामासाठी लागणाऱ्या बियाण्या आणि खतांची उपलब्धता, तसेच यावेळी पावसाचा अंदाज सर्व महत्त्वाच्या विषयावर चर्चा ही झालेली आहे। जर आपण बघितलं तर अल निनोच्या प्रभावामुळे यंदा मान्सून हा कमी सांगितलेला आहे आणि अशातच जर आपण बघितलं तर ही कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, कारण त्यापूर्वी शेतकऱ्यांना लोनसाठी पात्र करणं सुद्धा सरकारचे जरुरी आहे, कारण ह्या पैशातून नंतर शेतकरी आपला खरीप हंगामाचा उदरनिर्वाह चालू शकतात। जर त्यापूर्वी जर कर्जमाफी जर हंगामापूर्वी केली नाही तर शेतकऱ्यांवर मोठे संकट यायचे सुद्धा सरकारला दिसत आहे। त्यामुळे ही कर्जमाफी लवकरात लवकर होणार असल्याचे सांगितले जात आहे। जर आपण बघितलं तर बैठकीत काही निर्णयावर महत्त्वाचे निर्णय सुद्धा घेण्यात आले। याबाबत पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आम्ही बँकांची कर्जमाफीबाबत चर्चा केलेली आहे। सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बँकांसोबत आता देवेंद्र फडणवीस यांनी जे मंत्रिमंडळ आहे त्यांनी चर्चा सुद्धा केलेली आहे आणि आपल्याला कर्जमाफी करायची आहे। बँकांनी कर्जमाफीची माहिती कोणत्या फॉर्मॅटमध्ये द्यायची, कर्जमाफी कोणकोणत्या शेतकऱ्यांना द्यायची आणि एक चर्चा अशी झाली की आम्ही कर्जमाफीचा जो निर्णय घेतला आहे तो वेळेत पूर्ण केले जाईल त्यासंबंधीचे सुद्धा नियोजन करण्यात आलेले आहे असे सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलेले आहे। क्रॉप लोनसाठी जर आपण बघितलं तर पूर्वी सिबिल लागत होता, परंतु आता सिबिल लागणार नाही असा सुद्धा महत्त्वाचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे। आम्ही राष्ट्रीयकृत बँकांना अतिशय कडक शब्दात सांगितले की मुख्यमंत्री फडणवीस असे म्हणतात की शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सिबिलची मागणी करू नये। बँकांच्या मुख्यालयाशी प्रत्येक शाखेला याबाबत पत्र हे सविस्तर पाठवण्यात आलेले आहे। या पत्रात क्रॉप लोनसाठी सिबिलची अट राहणार नाही हे सुद्धा नमूद केलेले आहे। आमच्या बँकांमध्ये RBIचे अधिकारी सुद्धा होतात, म्हणजे त्या दिवशी जी बैठक झाली त्या बैठकमध्ये RBIचे अधिकारी सुद्धा होते अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। दरम्यान आता शेतकऱ्यांना क्रॉप लोन मिळणे सोपे झालेले आहे अशी सुद्धा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। म्हणजे आता शेतकऱ्यांना जर बघितलं आपण तर खरीप हंगामापूर्वी ही कर्जमाफी मिळणार आहे आणि या कर्जमाफीचा फायदा सरसकट सर्व शेतकऱ्यांना होणार आहे आणि शेतकऱ्यांना त्यामुळे आता खरीप हंगामामध्ये नवीन पिकासाठी याचा जास्त फायदा होऊ शकतो। तर शेतकरी बांधवांनो, ही होती संपूर्ण माहिती आवडली चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सिबिलची अट सुद्धा आता रद्द करण्यात आलेली आहे। धन्यवाद।